समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ रविवारी सकाळी एक भयानक अपघात झाला। नागपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाटोळे शिवारात एक कार भरधाव वेगात जात होती। अचानक कारचा पुढचा डावा टायर फुटला, त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार समोर चाललेल्या मोठ्या वाहनावर जोरात जाऊन आदळली। या अपघातात बहीण भावाचा मृत्यू झालाय। कल्याणचे निलेश बुकाने आणि त्यांची बहीण वैशाली घुसळे यांचा या अपघातात जीव गेलाय। ते सगळे नातेवाईकांसोबत लग्नासाठी सिन्नर तालुक्यातल्या फरदापूरला जात होते। कल्याणहून एकूण 11 जण कारमधून निघाले होते। अपघाताचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक लगेच मदतीला धावले। जखमींना ताबडतोब सिन्नरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचार सुरू असताना आधी निलेश आणि नंतर वैशाली यांचा मृत्यू झाला। काही जखमींची अवस्था गंभीर असल्यामुळे त्यांना नाशिकला हलवण्यात आलं। या अपघातात काही मोठे लोक आणि 6 लहान मुलं गंभीर जखमी झाले आहेत। चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाली आहे। दरम्यान दुसरीकडे जामनेर तालुक्यातही असाच एक दुर्दैवी अपघात झाला। शनिवारी रात्री गंगापुरी ते गारखेडे रस्त्यावर एक कॉन्क्रीट मिक्सर ट्रॅक्टरने रिक्षाला जोरदार धडक दिली। या अपघातात आई, मुलगी आणि आणखी एक जण अशा तिघांचा मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झालेत। मृत्यूमध्ये सरला निंबाळकर यांची मुलगी निकिता आणि प्रमोद गुरभैया यांचा समावेश आहे। निकिताचं येत्या 23 जानेवारीला लग्न ठरलेलं होतं। या दोन्ही अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे।